रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 101 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज याच्या गाथेतील अभंग क्रमांक 101 हा समाजातील ढोंगीपणा, खोटे मोठेपणा आणि दिखाऊ धार्मिकतेवर कठोर प्रहार करणारा आहे. काही लोक बाहेर समाजात मोठेपणाचा आव आणतात, दान धर्म, प्रवचन किंवा भक्तींचे प्रदर्शन करतात, पण स्वतःच्या घरातील कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. तुकाराम महाराज अशा लोकांच्या वर्तनावर उपरोधिक भाषेत टीका करतात. खरे संतत्व हे लोकांना फसवण्यात नसून आपल्या घरातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्यात आहे. हा संदेश या अभंगातून दिला आहे. तर चला अभंग पाहूया. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण, नेओनिया घरा दाखवावे काय, काळ तोंडा जाय चुकवूनी, तुका म्हणी आम्ही जाणो त्या प्रमाण, ठकावे हे जन तैसे नोहे. घरी रांडा पोरे मरती उपवासी या ओळीत संत तुकाराम महाराज एका ढोंगी व्यक्तीचे चरित्र रंगवतात. रांडा पोर म्हणजे पत्नी आणि मुले. त्या व्यक्तींच्या घरातील बायको आणि मुले उपाशी आहेत. त्यांना अन्न नाही, मूलभूत गरजा पूर्ण होत नाही. घरात दारिद्र्य, दुःख आणि उपासमार आहे. पण त्या माणसाला आपल्या कुटुंबाच्या दुःखाची काळजी नाही. संत तुकाराम महाराजांना असे वाटते की जो माणूस स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकत नाही, त्यांचे बाहेर धर्म, दान किंवा मोठेपणा आव आणणे चुकीचे आहे. आपल्या कुटुंबाची सेवा हीच पहिली खरी सेवा आहे. घरच्यांना त्रास देऊन दुसऱ्यासमोर चांगुलपणाचे प्रदर्शन करणे म्हणजे खोटेपणा होय. ही ओळ आपल्याला शिकवते की जीवनात सर्वात आधी आपली कर्तव्य ओळखली पाहिजे. आपल्या जवळच्या माणसांना दुःखात ठेवून समाजात प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. सांगे लोकापासी थोरपण. पहिल्या ओळीत पुढील भाग येथे येतो. तो माणूस लोकांसमोर स्वतःचे मोठेपण सांगत फिरतो. तो स्वतःला धार्मिक, ज्ञानी, दानी किंवा महान समजण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी आपली स्तुती करावी, आपल्याला मान द्यावा अशी त्याची इच्छा असते. परंतु तुकाराम महाराज सांगतात की हे सर्व खोटे आहे. ज्यांच्या कृतीत सत्य नाही, त्यांचे बोलणे निरर्थक आहे. बाहेर लोकांना चांगले दाखवणे सोपे आहे, पण घरातील माणसांना आपले खरे रूप माहीत असतेच. आजच्या काळातील काही लोक समाजामध्येवर किंवा लोकांसमोर स्वतःला खूप दयाळू आणि सज्जन दाखवतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात ते आपल्या कुटुंबाशी नीट वागत नाही. संत तुकाराम महाराजांचा हा संदेश आजही तितकाच लागू पडतो. नेओनिया घरा दाखवावे काय या ओळीत महाराज म्हणतात की अशा माणसाला जर लोकांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिले तर त्यांचे खरे रूप उघडे होईल. घरातील परिस्थिती पाहिल्यावर त्यांचा खोट्या मोठेपणाचा मुखवटा उतरून जाईल. घर हे माणसाच्या खऱ्या स्वभावाचे आरसे असते. बाहेर कितीही चांगले वागले तरी घरातील वर्तनातून माणसाची खरी ओळख पडते. जर घरात प्रेम, जबाबदारी आणि काळजी नसेल तर बाहेरचे मोठेपण व्यर्थ आहे. तुकाराम महाराजांचा उद्देश असा आहे की खरा धर्म हा आचरणात असावा, केवळ बोलण्यात किंवा दाखवण्यात नसावा. काळ तोंडा जाय चुकविली. काळ तोंडा म्हणजे लाजिरवाणे किंवा अपमानित होणे. जर त्या माणसाचे खरे जीवन लोकांसमोर आले तर त्याला लाज वाटते. तो लोकांपासून तोंड लपवू लागेल. महाराज सांगतात की खोटेपणा फार काळ टिकत नाही. एक ना एक दिवस सत्य बाहेर येतच. त्यामुळे माणसाने दिखावा करण्यापेक्षा प्रामाणिकपणे जीवन जगावे. ही ओळ आपल्याला सत्याचे महत्त्व शिकवते. खोट्या प्रतिष्ठेपेक्षा साधेपण, प्रामाणिक जीवन अधिक श्रेष्ठ आहे.
तुका म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण. या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही अशा लोकांना ओळखतो, त्यांचे खरे रूप स्वरूप आम्हाला माहीत आहे. ते बाहेर कितीही मोठेपणा मिरवत, पण त्यांच्या आचरणातील खोटेपणा आम्हाला समजतो. संत हे अंतःकरण पाहतात, ते केवळ बाह्य रूपावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणूनच महाराज म्हणतात की लोकांना फसवणे शक्य असले तरी संतांना फसवता येत नाही. या ओळीतून संतांची सत्य दृष्टी दिसून येते. ते समाजातील ढोंगेपणाला स्पष्टपणे ओळखतात आणि त्यावर निर्भयपणे टीका करतात. ठकावे हे जण तैसे नोहे. अभंगाच्या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही लोकांना फसवणारे नाही, आम्ही खोटे मोठेपण दाखवत नाही. आमचे जीवन जसे आहे तसे आम्ही जगासमोर मांडतो. ही ओळ संतांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक जीवनाचे दर्शन घडवते. संतांना लोकांकडून खोटी स्तुती नको असते, त्यांना सत्य आणि भक्ती प्रिय असते. महाराजांचा संदेश असा आहे की माणसाने खरेपणाने जगावे, आपले जीवन, कुटुंब आणि समाजात यांच्याशी प्रामाणिक राहावे. ढोंग, दिखावा आणि खोटेपणा यामुळे शेवटी अपमानच मिळतो. या अभंगातून तुकाराम महाराजांनी समाजातील खोट्या प्रतिष्ठेवर आणि ढोंगी भक्तींवर कठोर टीका केली आहे. काही लोक घरातील जबाबदाऱ्या टाळून बाहेर मोठेपणा मिरवतात. ते लोकांसमोर स्वतःला सज्जन दाखवतात, पण त्यांच्या घरातील लोक दुःख भोगत असतात. महाराज सांगतात की खरा धर्म हा प्रथम आपल्या कुटुंबाशी चांगले वागण्यात आहे. आई वडील, पत्नी, मुले यांची काळजी घेणे, त्यांना प्रेम देणे, त्यांचे पालन पोषण करणे हेच खरे कर्तव्य आहे. हे न करता बाहेर लोकांसमोर मोठेपणा दाखवणे म्हणजे ढोंग आहे. हा अभंग आपल्याला सत्य, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संदेश देतो. माणसाने दिखावा न करता आपल्या आचरणातून चांगुलपणा दाखवावा, कारण खोटेपणा काही काळ लोकांना फसवू शकतो, पण सत्य कायम उघड होतं. तुकाराम महाराजांचा हा अभंग आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजात प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा घरातील माणसांचे सुख आणि आपल्या जीवनातील प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे, हे या अभंगातून सुंदरपणे समजते. रामकृष्ण.